कल्याणमध्ये जे प्रकार झालेला आहे त्याच्यामुळे तुमच्या मित्रपक्ष खरंच नाराज झालाय का भाजप आणि मनसेला सोबत का घ्यावं असं वाटलं? कारण तुमच्याकडे महायुती म्हणून लढण्यात असताना मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत आहे तरी सुद्धा मनसेची गरज का वाटते? आणि दुसरीकडे संजय राऊतांचं जे विधान आहे की बाबा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला शिंदेचं शिवसेना नकोय, एक वेळ भाजपा बरोबर जाऊ, एवढं प्रेम अतिप्रेम कसं? त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. एवढं प्रेम आहे की बसता उठता झोपता स्वप्नात सुद्धा मी दिसतो. त्यामुळे त्याच्यावर मी बोलत नाही, फक्त एवढंच सांगतो की मनसेने त्या भागातल्या विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. आणि यापूर्वी देखील लोकसभा आणि विधानसभेमध्ये मनसे आमच्या सोबत होती. त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिलाय फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर. आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती आहे, ही युती आजची नाहीये. आम्ही युतीमध्येच तिकडे महायुतीमध्ये सत्ता स्थापन करणार आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि आता मनसे जो आहे आमच्या विकासाच्या मुद्द्यावर आलेला आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असं कुठंतरी एकामेकापासून सत्तेमध्ये लांब राहणार हा विषय नाहीये. म्हणाले की बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे आणि मराठी महापूर झाला पाहिजे. खरं म्हणजे मी आपल्याला एकच सांगतो की आम्ही जे काही 2022ला जेव्हा बाळासाहेबांच्या विचारधारेशीच प्रतारणा ज्यांनी केली आणि बाळासाहेबांना जे अभिप्रेत होतं त्याच्या विरुद्ध काम केलं, मॅन्डेट दिलं होतं जनतेने शिवसेना भाजप युतीला, परंतु सरकार बनवलं बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधातल्या लोकांच्या बरोबर. त्यामुळे आमचा विचार जो आहे, आमची विचारधारा बाळासाहेबांच्या विचारांची जी आहे ती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही आताची युती नाहीये, ही बाळासाहेब, अटलजी, अडवाणीजींच्या काळातली आहे. आता एनडीएचे आमचे प्रमुख आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. आज एनडीए मध्ये आम्ही सोबत आहोत, महायुतीमध्ये सोबत आहोत. त्यामुळे विचारधारेबरोबर आम्ही जाणार. आता दोन ठाकरे बंधू एकत्र आहे, त्यामुळे काय अडचण आहे का? कुठला काय प्रस्ताव? आम्हाला कोणाच्या प्रस्तावाची गरज काय? इथे शिवसेना भाजप युतीचा महापौर महायुतीमध्ये होतोय मुंबईमध्ये. मुंबईत काय, मग ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, आपली नव्या मुंबईत पण शिवसेना भाजप सत्तेमध्ये आहे. ते दुसरं कोण आहे? आणि पनवेल आहे, मुंबई MMR आहे. राज्यातल्या काही किरकोळ महापालिका सोडल्या तर सगळीकडे महायुतीच महापौर होणार आहे. आम्ही काही ठिकाणी एकत्र लढलोय, काही ठिकाणी वेगळे लढलो, पण शेवटी महायुतीच आहे, जिंकले महायुती.